Hello students, so we are studying the aldehydes, ketones and carboxylic acids. Now in this particular chapter, we have studied preparations of aldehydes and ketones. Aliphatic basically आपण aliphatic aldehydes आणि ketones जे असतात ते प्रिपेअर करायला शिकलो आतापर्यंत. आता आपल्याला पाहायचं ते preparations of aromatic aldehydes and ketones. Basically aromatic aldehydes and ketones म्हणजे containing aromatic ring. बरोबर ना. aromatic ring कंटेन करणारे जे aldehydes आणि ketones आहेत ते कशा प्रकारे प्रिपेअर करायचे हे आजच्या लेक्चर मध्ये प्रामुख्याने आपल्याला शिकायचं. फ्रॉम हायड्रोकार्बन्स, बेसिकली फ्रॉम हायड्रोकार्बन्स लाईक बेन्झीन और मिथिल बेन्झीन प्रामुख्याने. बरोबर की नाही. सो जे हायड्रोकार्बन्स aromatic हायड्रोकार्बन्स पण हायड्रोकार्बन्स कोणते असणार? aromatic हायड्रोकार्बन्स असणार. सो हाऊ टू प्रिपेअर aromatic aldehydes and ketones from aromatic hydrocarbons. This is the point. So preparations of aldehydes and ketones from aromatic hydrocarbons. So firstly we are going to see preparations of aromatic aldehydes from hydrocarbons. जे हायड्रोकार्बन्स आहेत त्यांच्यापासून aromatic aldehydes कशा प्रकारे प्रिपेअर केले जाऊ शकतात हे आज आपण शिकणार आहोत. And the first reaction in this section is Itard reaction. Itard reaction. Simple reaction. The very simple reaction, name reaction called as Itard reaction. Now what happens in this reaction? We are going to prepare aldehyde from methyl benzene, or we can say that toluene. So tolueneचं कन्वर्जन आपल्याला बेन्झाल्डिहाइड मध्ये करायचं आहे. म्हणजे जो मिथिल ग्रुप आहे टोल्युइन मध्ये असणारा मिथिल ग्रुप, बेन्झीन रिंगला मिथिल ग्रुप अटॅच असतो. दॅट मिथिल ग्रुप हॅज टू बी ऑक्सिडाइज्ड इनटू बेन्झाल्डिहाइड. ओके, त्याला ऑक्सिडाइज करून आपल्याला बेन्झाल्डिहाइड फॉर्म करायचं आहे. सो नाउ दिस रिएक्शन इज व्हेरी इंपॉर्टंट. नाउ व्हॉट हॅपन्स ड्यूरिंग दिस रिएक्शन? मिथिल बेन्झीन or in other words we can call it as a toluene. So methyl benzene म्हणजेच काय आहे? toluene is oxidized. याचं आपण काय करतोय सांगा? ऑक्सिडेशन करतोय in the presence of chromyl chloride CrO2Cl2. chromyl chloride, it is oxidizing agent. Okay, it is oxidizing agent. So this methyl benzene is oxidized in presence of chromyl chloride, and the solvent used is carbon disulfide, that is CS2. It is a solvent. Oxidizing agent च्या प्रेझेन्स मध्ये करतो. कोणता ऑक्सिडायझिंग एजंट? क्रोमिल क्लोराइड. आणि त्यानंतर काय फॉर्म होतोय सांगा? सॉरी, कोणता सॉल्व्हेंट यूज करतोय आपण? CS2, कार्बन डायसल्फाइड. नाउ इथे आपल्याला एक कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला पाहायला मिळेल. क्रोमियमचा कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला पाहायला मिळेल. वी गेट chromium complex or chromium complex. ठीक आहे. आणि ज्याचं जर आपण हायड्रोलिसिस केलं, ऍसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस केलं म्हणजे H2O आणि H+. सो H2 आणि HCl च्या प्रेझेन्स मध्ये इथे काय केलं? याचं हायड्रोलिसिस. we will get benzaldehyde. So what is the reactant here? Toluene. And what is the product here? Benzaldehyde. So in the examination the question can be asked, how will you prepare benzaldehyde from toluene, or how will you convert toluene into the benzaldehyde? म्हणजे बेन्झाल्डिहाइड हे टोल्युइन पासून कशा प्रकारे बनवता येऊ शकतं, किंवा टोल्युइनला बेन्झाल्डिहाइड मध्ये तुम्ही कशा प्रकारे कन्वर्ट कराल, अशी रिएक्शन आपल्याला विचारली जाऊ शकते. इथे इम्पॉर्टंट आहे, फर्स्ट स्टेज मध्ये तुम्ही रिएजंट वापरताय क्रोमिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ कार्बन डायसल्फाइड, आणि सेकंड स्टेज मध्ये तुम्ही हायड्रोलिसिस करताय. सो H2O इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. कळतंय? आणि रिएक्टंट आहे आपल्या इथे मिथिल बेन्झीन और टोल्युइन, अँड द प्रोडक्ट इज बेन्झाल्डिहाइड. आता मिथिल बेन्झीनचा एखादा डेरिव्हेटिव्ह पण असू शकतो, फक्त मिथिल ग्रुप प्रेझेंट असायला हवा बेन्झीन रिंगवरती. बाकीचे काही ग्रुप असतील तरी चालते, but methyl group should be present on the benzene ring. So let's see the reaction, how the reaction takes place. Now this is the methyl benzene. This is methyl group. This is benzene, methyl benzene, which is called as toluene.
it reacts with CrO2Cl2, chromyl chloride. This methyl benzene reacts with CrO2Cl2, that is chromyl chloride, in the presence of solvent, that is CS2, carbon disulfide. Now what happens, I will tell you. This 2 moles of chromyl chloride, 2 obviously present asnare, will react with this methyl group, and these 2 hydrogen atoms are replaced by these complexes. हे 2 hydrogen atoms आहेत ना, ते हे कॉम्प्लेक्स रिप्लेस करेल. कशा प्रकारे रिप्लेस करेल बघा, I will show you. See, here it is a benzene ring, here it is a H, here it is a carbon. हा कार्बन लिंक होईल ह्याच्यातल्या एका ऑक्सिजनला, त्यानंतर तो ऑक्सिजन लिंक असणार क्रोमियमला, आणि क्रोमियम लिंक असणार एका हायड्रॉक्सिल ग्रुपला आणि 2 क्लोरीन ग्रुपला. एक हायड्रॉक्सिल ग्रुपला. आता हायड्रॉक्सिल ग्रुप कुठून आला? हे ऑक्सिजन होता ना, 2 ऑक्सिजन होते, एक तर इथे आला कार्बन बरोबर, दुसऱ्या ऑक्सिजनने हा हायड्रोजन घेतला, सो तो OH फॉर्म झाला. बेसिकली तुम्हाला याचं स्ट्रक्चर काढून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. CrO2Cl2 असं आहे. CrO2Cl2. आता पहा मी काय सांगतो तुम्हाला. CrO2Cl2 बेसिकली काय झालं पहा जरा पटकन. हा जो ऑक्सिजन आहे, हे बघा, हा ऑक्सिजन हा या कार्बन मधला लिंक होईल आणि हा हायड्रोजन ह्या ऑक्सिजन मध्ये जाईल. अतिशय सिंपल आहे. पहा हे बघा काय झालं, एक लक्षात घ्या. हे बघा, हा बॉन्ड ब्रेक झाला, हा बॉन्ड ब्रेक झाला, हा बॉन्ड ब्रेक झाला, याच्याकडे कोण गेला सांगा, हायड्रोजन गेला. ठीक आहे, म्हणजे याची व्हॅलेन्स सॅटिस्फाय झाली बरोबर. आणि हा जो ऑक्सिजन आहे का, हा ऑक्सिजनने काय केलं, कार्बन बरोबर बॉन्ड फॉर्म केला. सो COCrOHCl2, COCrOHCl2 इन दिस. हे बघा इथे दाखवलं आहे. कळले का सर्वांना? सो कशी रिॲक्शन झाली, ठीक आहे. तुम्हाला समजावून दाखवून दिलेली, लक्ष द्या, नीट समजून घ्या तुम्ही कशा प्रकारे रिॲक्शन झाली ती. सेम वे हा हायड्रोजन दुसऱ्या क्रोमिल क्लोराईड बरोबर रिॲक्ट होईल. सो काय फॉर्म होईल, OCrOHCl2, OCrOHCl2 अशा प्रकारे. नाउ व्हॉट हॅपन्स, इट गेट हायड्रोलाइज्ड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. याचं ऍसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस होईल. ऍसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस होतं म्हणजे काय, इकडे बघा सर्वांनी, इथे ऑक्सिजन येतो, C डबल बॉन्ड O होतो इथे, आणि याच्यात जे 2 हायड्रोजन्स आहेत, ह्याच्याकडे एक हायड्रोजन जाईल, याच्याकडे एक हायड्रोजन जाईल. हे बेसिकली वॉटर असतं. वॉटरमध्ये किती हायड्रोजन्स असणार, 2. हा बॉन्ड ब्रेक होईल, इथे एक हायड्रोजन जाईल, इथे एक हायड्रोजन जाईल, आणि इथे डबल बॉन्ड O फॉर्म होईल. सो H2O ची ऍडिशन होणार आहे. सो ऑक्सिजन ह्याला ऍड होईल कार्बनला, C डबल बॉन्ड O, आणि यांच्याकडे एक हायड्रोजन जाईल. बघा हा H, इथे डबल बॉन्ड O, आणि ह्याच्याकडे हे बघा Cr, हे OH2, हा एक OH, हा एक OH, आणि Cl2, असे किती तयार होतील, 2 CrOH2Cl2. तुम्हाला हे H3O कळत नसेल तर H2O आणि H प्लस म्हणा, म्हणजे समजायला सोपं जातं. H2O आणि H प्लस आहे. सो याच्यामध्ये काय होत असतं, या H2O मधले 2 हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन, इकडे हायड्रोजन, आणि हा बॉन्ड ब्रेक झाला, हे दोन्ही बॉन्ड, म्हणजे 2 बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे कार्बनने 2 बॉन्ड बरोबर फॉर्म केले, ऑक्सिजन बरोबर फॉर्म केले. सो इथे हायड्रोलिसिस होतं म्हणजे बघा इथे डबल बॉन्ड O येत असतो. समजते का काय होतंय? बघा इथे कार्बन वरती हा अटॅक होणार आहे, याचा हायड्रोलिसिस होणार. कार्बन वरती याचा अटॅक झाला का एक बॉन्ड इकडे जाईल, मग हायड्रोजन जाईल त्याच्याकडे, आणि परत जे आपलं टॉटोमेरिझम आपण पाहिलं होतं, टॉटोमेरिझम होऊन एक हायड्रोजन इकडे जाईल आणि तिथे डबल बॉन्ड O येईल. ठीक आहे ना? तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने रिॲक्शन लक्षात ठेवता येऊ शकते. नथिंग डिफिकल्ट इन दॅट. H2O ची ऍडिशन इथे O डबल बॉन्ड दाखवला, 2 हायड्रोजन यांच्याकडे गेले. सो Cr हा OH आणि हा एक OH, Cr हा एक OH, हा एक OH, OH2 आणि Cl2, अशा 2 बॉन्ड्स तयार झाले त्याचे. मग हा तुम्हाला मिळाला इथे काय म्हणतो सांगा, बेन्झाल्डिहाइड. इट इज नथिंग बट द बेन्झाल्डिहाइड. ओके, सिम्पली जर तुम्हाला हवा असेल तर पहा, जरा कॉन्सन्ट्रेट करा, मी तुम्हाला इथे रिॲक्शन दाखवतो. H2O म्हणजे काय असतं, OH मायनस असतं, H प्लस असतं. OH मायनस
इथे OH आल्यानंतर हा जो OH आहे ना, हा H हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होऊन हा H याच्याकडे जाईल, टॉटोमेरिझम होणार याचं. ठीक आहे, आणि नंतर तुम्हाला परत CrOH to Cl फॉर्म झालेला आहे. सो इन दिस वे वी कॅन शो द रिएक्शन. ठीक आहे, सो दिस इज द इटार्ड रिएक्शन. ही काय आहे? इटार्ड रिएक्शन आहे. व्हेरी इम्पॉर्टंट इन रिएक्शन. लक्षात ठेवायचं, अशा रिएक्शन मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला नोट्ससाठी वगैरे विचारले जातात, 2 मार्क्ससाठी वगैरे. सो तुम्हाला हे रिएक्शन मध्ये काय होतं हे आणि रिएक्शन एक्झाम्पल लक्षात ठेवा. ॲरोमॅटिकचा एक प्रॉब्लेम कमी असतो, तुम्हाला खूप सारे रिएक्शन्स करावे लागत नाही, कारण तीच रिएक्शन मोस्टली येत असते एकच. तसं अलिफॅटिकमध्ये खूप सारे ऑप्शन्स असतात. प्रोपीनची येईल, इथेनची येईल, ब्युटेनची येईल, पेंटेनची येईल, मिथेनची येऊ शकते. इथे बेसिकली बेन्झीनच्याच रिएक्शन मोस्ट ऑफ द टाइम्स विचारल्या जातात. ओके, सो दिस इज अबाउट द फर्स्ट रिएक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स और अल्डिहाइड्स फ्रॉम द हायड्रोकार्बन्स. कीटोन्स नंतर पाहणार आहोत. ओके, सर्वांना समजले असेल इटार्ड रिएक्शन. Okay, the second reaction is very important reaction by oxidation of methylarine. परत एकदा मिथिलारीन म्हणजे काय बघा, टोल्विन, मिथिल बेन्झीन using CrO3. आपण इथे क्रोमियम ट्रायऑक्साइड वापरणार आहोत टू ऑक्सिडाइज द मिथिलारीन इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटिक अनहायड्राइड. ठीक आहे, सो अतिशय सिंपल रिएक्शन आहे. वन्स अगेन मगाची सारखीच रिएक्शन आहे. मगाशी फक्त आपण क्रोमिल क्लोराईड वापरलं होतं, इथे आपण क्रोमियम ट्रायऑक्साइड वापरतोय. ऑक्सिडायझिंग एजंट हा ऑक्सिडाइज करणार आहे मिथिल बेन्झीनला इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटिक अनहायड्राइड ॲट टेम्परेचर 273 to 278 केल्विन. ठीक आहे, टू फॉर्म बेन्झिलिडीन डायॲसिटेट विच ऑन वन्स अगेन ॲसिड हायड्रोलिसिस. ॲसिड हायड्रोलिसिस अतिशय महत्त्वाचं, तुम्हाला कळलं पाहिजे. मी तुम्हाला ह्या रिएक्शनमध्ये दाखवूनच देतो कशा प्रकारे करायचं ॲसिड हायड्रोलिसिस. ओके, सो लेट्स सी द रिएक्शन. व्हॉट इज द रिएक्शन? फर्स्ट ऑफ ऑल मिथिल बेन्झीन म्हणजे काय म्हणतो सांगा? टोल्विन. बरोबर, टोल्विनची रिएक्शन होते कुणाबरोबर सांगा चला पटकन? ॲसिटिक अनहायड्राइड बरोबर. ठीक आहे, CH3COO ॲसिटिक अनहायड्राइड. तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना ॲसिटिक अनहायड्राइड. बरं, कुणाच्या प्रेझेन्स मध्ये? CrO3 च्या प्रेझेन्स मध्ये 273 to 278 केल्विन टेम्परेचर. सो ऑक्सिडेशन होते. टोल्विन इज ऑक्सिडाइज्ड इन प्रेझेन्स ऑफ CrO3 in the presence of acetic anhydride at 273 to 278 Kelvin to form benzylidene diacetate. काय फॉर्म होतोय? बेन्झिलिडीन डायॲसिटेट. ही फर्स्ट स्टेज बेन्झिलिडीन डायॲसिटेट फॉर्म होतोय which on acid hydrolysis forms बेन्झाल्डिहाइड. ज्याचं ऍसिड हायड्रोलिसिस झाल्यानंतर आपल्याला काय फॉर्म झालेला पाहिजे मिळेल? बेन्झाल्डिहाइड. सो वन्स अगेन यू आर गोइंग टू प्रिपेअर बेन्झाल्डिहाइड फ्रॉम टोल्विन बट बाय युजिंग डिफरंट रिएजंट्स. मग अशा आपण क्रोमिल क्लोराईड वापरलं होतं, आता आपण वेगळ्या प्रकारचे रिएजंट. क्रोमिल क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ कार्बन डायसल्फाइड अँड फॉलोड बाय हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस आहेच इथे सुद्धा, फक्त इथे क्रोमिल क्लोराईडच्या ऐवजी आपण क्रोमियम ट्रायऑक्साइड वापरतोय इन प्रेझेन्स ऑफ ॲसिटिक अनहायड्राइड. Chromium chloride in presence of carbon disulfide, it is chromium chloride in presence of acetic anhydride. Got it? Okay. Now just see the reaction. First of all, take a methyl benzene. Methyl benzene घ्यायचा. methyl benzene. ही benzene ring आहे. आणि याला methyl group attached आहे. Okay? methyl benzene. याला methyl group attached आहे. Okay. Now what happens? It reacts with this acetic anhydride. First of all, acetic anhydride व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचे. CH3C डबल बॉन्ड O बरोबर की पाच ला CH3C डबल बॉन्ड O once again C डबल बॉन्ड O CH3. This is acetic anhydride. Okay, so हे आहे आपलं acetic anhydride. Okay, so acetic anhydride जे असणार आहे त्या ॲसिटिक अनहायड्राइड बरोबर काय झाली सांगा चला पटकन? रिएक्शन झाली. कुणाची? मिथिल बेन्झीनची. आता मिथिल बेन्झीनची रिएक्शन झाल्यानंतर काय होईल पहा पहिल्यांदा बेसिकली लक्ष द्या. इथे हा बॉन्ड ब्रेक होईल. हा बॉन्ड ब्रेक झाला, हा O मायनस तयार होतो का? O मायनस कार्बनला लिंक होईल, H बाहेर पडेल. असाच दुसरा एक मॉलिक्यूल येईल, हा कार्बनला लिंक होईल, H बाहेर पडेल. सो इथे बेसिकली किती H बाहेर पडतील? 2 हायड्रोजन ॲटम्स बाहेर पडतील. 2 हायड्रोजन ॲटम्स बाहेर पडतील
आणि याला हे लिंक ओ सी डबल बॉन्ड ओ CH3 इथे सुद्धा ओ सी डबल बॉन्ड ओ CH3 दोन हायड्रोजन जागेवर हा ग्रुप येणार आहे बघा हा ऍसिटेट ग्रुप येणार आहे दिस ग्रुप हे दोन मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार दोन हायड्रोजन जागेवर येणार आहेत पण ही रिएक्शन कुणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार CrO3 च्या प्रेझेन्स मध्ये किती टेम्परेचरला 273 to 278 केल्विन टेम्परेचर नाउ लेट्स सी व्हाट हॅपन्स सी ही बेन्झीन रिंग लक्ष द्या बेन्झीन रिंग इथे कार्बन आहे इथे हायड्रोजन हा हायड्रोजन सोडून द्या हे दोन हायड्रोजन जाणार आहेत या ठिकाणी आला OCOCH3 या ठिकाणी पण आला OCOCH3 दोन्ही ठिकाणी आलं OCOCH3 OCOCH3 हे बघा हा ग्रुप येणार इथे पण आणि इथे पण आणि दोन हायड्रोजन बाहेर सो इथे तुम्हाला फॉर्म झालेलं पाहायला मिळते हे बेन्झिडीन डायॲसिटेट बेन्झिडीन डायॲसिटेट हे बेन्झिडीन डायॲसिटेट हा ऍसिटेट ग्रुप आहे दोन वेळा आहे म्हणून याला म्हटलं डायॲसिटेट हे बघा हा ग्रुप दिस ग्रुप ठीक नाउ नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप अँड दॅट इज हायड्रोलिसिस म्हणजे काय असतं H2O इन प्रेझेन्स ऑफ H+ कधी कधी H3O+ पण म्हणतात कारण ऍसिड हायड्रोलिसिस सो ऍसिड प्लस वॉटर असं असतं ते ऍसिड प्लस वॉटर आहे मग आता सिम्पली काय होतं हा H2O कसा ब्रेक होणार बघा H+ आणि OH- तो OH- इथे अटॅक करेल H+ याच्याबरोबर जाईल CH3 C डबल बॉन्ड OH झाला आणि हा जो OH आहे का परत एकदा तो OH मधला H याच्याकडे शिफ्ट होईल आणि ते C डबल बॉन्ड O फॉर्म होईल टॉटोमेरिझम सो इथे बेसिकली C डबल बॉन्ड O येणार इकडे एक H गेला इकडे एक H गेला हा बॉन्ड ब्रेक झाला हे दोन्ही बॉन्ड ब्रेक झाले सो बघा C डबल बॉन्ड O आला इथे एक H गेला इथे एक H गेला सो हे थोडक्यात काय तयार झाले 2CH3 C डबल बॉन्ड O OH बरोबर ना कार्बोक्सिलिक ऍसिड्स मिळाले दोन बरं आता तुम्हाला कळलं ना मी ही स्टेप एक्सप्लेन करतोय बघा ऍसिड बेसिस ही स्टेप एक्सप्लेन करतो बघा कशा प्रकारे झाली इथे सांगतो हा कॉन्सेप्ट करा हा बेन्झीन हा CH आहे हा OCOCH3 OCOCH3 OH माइनस होता H प्लस होता कारण H2 आहे ना H2 कसा ब्रेक होतो OH माइनस H प्लस हे बघा ह्याने याच्यावर अटॅक केला हा इकडे बाहेर पडला बघा आता काय झालं हे बेन्झीन आहे हा C आहे हा H आहे हा OH आला इथे OH लक्षात घ्या OH आणि हा गेला बाहेर राहिला काय फक्त OCOCH3 बाहेर गेला CH3 C डबल बॉन्ड O माइनस आणि H प्लस CH3 C डबल बॉन्ड OH झाला आता पुढच्या स्टेपला काय होतं बघा हा बॉन्ड आहे का हा बॉन्ड इथे शिफ्ट होतो आणि हा बॉन्ड ब्रेक होतो हा O माइनस झाला का हा H प्लस घेऊन जाईल सिम्पली कळलं का तुम्हाला काय झालं मग इथे हा तुम्हाला CH डबल बॉन्ड O तयार झाला पाहिजे आणि CH3 C डबल बॉन्ड O माइनस आणि H प्लस CH3 COOH तयार होतो ह्याला टॉटोमरायझेशन म्हणतात टॉटोमेरिझम बघा हा बॉन्ड इथे गेला हा बॉन्ड ब्रेक झाला आणि हा बॉन्ड H घेऊन गेला हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे H फ्री झाला ना H याने घेतला O माइनस समजून घ्या ही स्टेप ही स्टेप हायड्रोलिसिसची स्टेप तुम्हाला सांगितली आहे ना हायड्रोलिसिस ओके सो दिस इज द सेकंड मेथड to prepare aromatic aldehydes from hydrocarbons that is by oxidation of the methyl arine using CrO3 chromium trioxide but chromium trioxide alone cannot convert this so it will require acetic anhydride at 273 to 278 Kelvin it will form benzidine diacetate which on acid hydrolysis form benzaldehyde got it अतिशय सिंपल रिएक्शन आहे ठीक आहे व्यवस्थित रिएक्शन्स लिहायच्यात Okay, the third method for the preparation of aromatic aldehydes from hydrocarbons is by side chain chlorination. By side chain chlorination of methylbenzene or toluene. Once again. So, आपण
टोल्युइनचं किंवा मिथिल बेन्झीनचं साइड चेन क्लोरिनेशन करतोय. सो जी ॲरोमॅटिक रिंग असणार आहे त्या ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असणारी साइड चेन असते, त्याला आपण मिथिल ग्रुप असं म्हणतो. त्या मिथिल ग्रुपचं आपण क्लोरिनेशन करणार आहे. सो आपल्याला बेन्झल क्लोराईड मिळेल आणि त्याचं जर आपण ॲसिड हायड्रोलिसिस केलं ॲट टेम्परेचर 373 केल्विन, वी विल गेट बेन्झाल्डिहाइड. So once again, toluene can be converted into benzaldehyde by different method. Got it? So first of all, let's try to understand what is the general reaction. कशा प्रकारे ही रिएक्शन होते. So reactant काय आहे तुमचा? आठवा reactant काय? टोल्युइन. टोल्युइनचं क्लोरिनेशन करायचं तुम्हाला, साइड चेन क्लोरिनेशन करायचं. So Cl2 in presence of काय सांगायचं आपण, सनलाइट आपण करत असतो टोल्युइनचं क्लोरिनेशन. क्लोरिनेशन करायचं सर्वांना माहिती आहे, आपण शिकलो आहे रिएक्शन. Free radical reaction. Toluene on chlorination in presence of sunlight gives benzyl chloride. Is it clear? So toluene चं chlorination करायचं आहे, साइड चेनचं benzyl chloride मिळेल आणि benzyl chloride चं जर आपण ऍसिड हायड्रोलिसिस केलं, ऍसिड हायड्रोलिसिस at 373 Kelvin. टेम्परेचर वापरायचं 373 केल्विन. बेन्झल क्लोराइड ऑन ऍसिड हायड्रोलिसिस at 373 केल्विन gives बेन्झाल्डिहाइड. सिम्पलेस्ट ऑफ द थ्री रिएक्शन. आतापर्यंत पाहिलेल्या दोन रिएक्शन्स पेक्षा ही थोडीशी सिंपल आहे टू अंडरस्टँड, आहे की नाही. आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी अतिशय सोपी आहे ही रिएक्शन. सो दॅट यू कॅन इझिली फॉर्म द बेन्झाल्डिहाइड by using toluene, and only chlorination is required. Acid hydrolysis is the step required in every reaction. Second step तर सगळीकडेच लागते तुम्हाला ऍसिड हायड्रोलिसिसची. इथे फर्स्ट स्टेप फक्त तुम्हाला व्हॅरी करत राहायची. सो फर्स्ट स्टेप काय आहे, क्लोरिनेशन. सो लेट्स सी द रिएक्शन. पहिल्यांदा मिथिल बेन्झीन म्हणजे टोल्युइन लिहून घ्यावं लागेल आपल्याला, ड्रॉ करून घ्यावं लागेल स्ट्रक्चर. सो इट इज CH3. नाउ व्हॉट हॅपन्स, क्लोरिनेशन करायचं आहे Cl2 in presence of sunlight. Now the chlorination is very important reaction in which what happens, this hydrogen is replaced by one of the chlorine, and once again this hydrogen will be replaced by one of the chlorine. So we require two moles of the Cl2. दोन मोल्स लागणार आहे Cl2 चे. हे दोन हायड्रोजन दोन क्लोरीन ला घेऊन जातील आणि इथे दोन क्लोरीन येतील. सो बेसिकली हे बघा असं होईल रिएक्शन. CHCl2 आणि मायनस काय सांगणार 2HCl. दोन हायड्रोजन दोन क्लोरीन घेऊन गेले आणि दोन क्लोरीन हायड्रोजनच्या जागेवर आले. सो इट इज नथिंग बट द बेन्झल क्लोराइड. बेन्झल क्लोराइड आहे हे मिथिल बेन्झीन किंवा टोल्युइन म्हणतो आपण याला. मिथिल बेन्झीन or called as toluene. Okay, now the next reaction and the next step is very important, that is acid hydrolysis. Acid hydrolysis म्हणजे परत एकदा मी तेच सांगतो तुम्हाला, H plus H2 हेच H3O plus पण म्हणतात आणि टेम्परेचर मेंटेन करायचे 373 केल्विन. टेम्परेचर मेंटेन करायचे 373 केल्विन. आता मी तुम्हाला परत एकदा सांगेल काय होतं नक्की. हा ऑक्सिजन कार्बनला लिंक होणार आहे आणि हे दोन्ही बॉन्ड ब्रेक होणार, कारण ऑक्सिजन कार्बन बरोबर डबल बॉन्ड फॉर्म करणार. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे. मग हे दोन क्लोरीन जे गेले ते हायड्रोजन बरोबर जातील. सो बघा ना काय होतं बेसिकली, हा C आहे H आहे डबल बॉन्ड O आला आणि साइड प्रोडक्ट आले 2HCl. 2HCl गेले निघून. पण तुम्हाला बघायचं सारखं जर ही रिएक्शन एक्सप्लेन करून हवी असेल तर आय विल एक्सप्लेन इट. मी एक्सप्लेन करतो बघा कशा प्रकारे होतं ऍसिड हायड्रोलिसिस. चला पहा इथे CHCl आणि हा Cl बरोबर ना. ज्यावेळेस तुम्ही H2O चे ऍडिशन करता, H2O म्हणजे काय असतं, OH मायनस असतो आणि H प्लस असतो. OH मायनस ने इथे अटॅक केला कार्बन मध्ये, Cl मायनस बाहेर पडला तो H बरोबर गेला. बघा काय झालं, C सिंपल. हे बघा हा C आला इथे H आला, त्याला Cl आणि इथे OH आला, बरोबर का नाही. आता सिंपली काय होणार आहे, हा बॉन्ड ब्रेक होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल, इथे डबल बॉन्ड फॉर्म होईल, हे H आणि Cl बाहेर पडेल, एलिमिनेशन ऑफ HCl झालं. ठीक आहे. सो बघा काय झालं बघा, H डबल बॉन्ड O आणि बाहेर पडला HCl. आहे ना सिंपल रिएक्शन. प्रत्येक वेळेस हायड्रोलिसिस असंच असतं. ते H3O प्लस काय दाखवतात, डायरेक्टली वॉटर रिएक्ट
होऊ शकत नाही, त्याला HCl ची आवश्यकता लागते, ऍसिडची आवश्यकता लागते, प्रोटॉन डोनरची आवश्यकता लागते. म्हणून आपण ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये करत असतो ही रिएक्शन हायड्रोलिसिसची. ओके, सो सिंपल आहे द ऍसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस. सो बेन्झल मिथिल बेन्झीनचं क्लोरिनेशन केलं, बेन्झल क्लोराईड मिळालं आणि बेन्झल क्लोराईडचं ऍसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस केलं, बेन्झाइड मिळालं विथ द साइड प्रोडक्ट इज हायड्रोक्लोरिक ऍसिड, दॅट इज HCl. Is it clear? So this is the third method for the preparations of aromatic aldehydes from the hydrocarbons. Now the last method, which is very important in reaction, that is Gattermann-Koch reaction or formylation reaction. Okay, so let's see the fourth reaction. Okay, so the fourth reaction is Gattermann-Koch formylation of arenes. Gattermann-Koch formylation of the arenes. So this is the name reaction which is given by two scientists, Gattermann and Koch. So that is why this is called as Gattermann-Koch formylation of the arene. Very important, because up to this reaction you have seen that the methyl group of the बेन्झीन रिंग, जो जी साइड चेन असायची एरोमॅटिक बेन्झीनची, बरोबर ना, म्हणजे टोल्युइन वगैरे असेल, मिथिल बेन्झीन वगैरे असेल, ती साइड चेन ऑक्सिडाइज व्हायची. याचं वैशिष्ट्य काय माहिती तुम्ही? बेन्झीन पासून बेन्झाल्डिहाइड बनवू शकता. व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे तुम्हाला डायरेक्टली फॉर्माइल ग्रुप अटॅच करायचा आहे रिंगला, डायरेक्टली फॉर्माइल ग्रुप अटॅच करायचा आहे. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज फॉर्मायलेशन. यू आर डायरेक्टली ॲडिंग फॉर्माइल ग्रुप टू द बेन्झीन रिंग इन दिस रिएक्शन. Formyl group means what? CHO, it is called as formyl group, is directly added to benzene. Benzene ला directly क्या होता है? Attached to the formyl group. That is why this reaction is called as Gattermann-Koch formylation. Now what happens during this reaction? Any benzene or any substituted benzene, बेन्झीन घ्या किंवा कोणता पण सबस्टिट्यूटेड बेन्झीन घ्या, म्हणजे ज्याच्यावरती काहीतरी सबस्टिट्यूएंट अटॅच झालेला आहे. एनी बेन्झीन और सबस्टिट्यूटेड बेन्झीन रिएक्ट्स विथ कार्बन मोनॉक्साइड इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन क्लोराइड. कार्बन मोनॉक्साइड बरोबर हायड्रोजन क्लोराइड बरोबर रिएक्ट होते इन प्रेझेन्स ऑफ अनहाइड्रस AlCl3, ओके, और क्यूप्रस क्लोराइड CuCl2. ओके, लक्षात घ्या, at very high pressure reaction occurs at very high pressure. बघा, समज लक्ष द्या इकडे एक मिनिट. कार्बन मोनॉक्साइड आणि HCl बरोबर रिएक्ट होते बेन्झीन किंवा डायसब्स्टिट्यूटेड बेन्झीन इन प्रेझेन्स ऑफ अनहाइड्रस AlCl3 or Q+ chloride at very high pressure. What happens? The benzaldehyde or substituted benzaldehyde, बेन्झाल्डिहाइड फॉर्म होईल किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झाल्डिहाइड, तरी काय फरक पडत नाही, रिएक्शन राहणार. तो सबस्टिट्यूएंट फक्त ऍड राहील बाजूने. सबस्टिट्यूएंट काय रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करणार नाही, काय नाही, पण तो राहू शकतो त्या रिंग वरती प्रेझेंट. बरोबर, आपलं टार्गेट आहे की रिंगला बेन्झीन फॉर्मिल ग्रुप अटॅच होणार आहे, म्हणजे आपल्याला बेन्झाल्डिहाइड फॉर्म करायचा बेसिकली. That is why the name of the reaction is formylation. Gattermann-Koch formylation of the arenes. So basically जर तुम्ही घेतला इथे बेन्झीन, बरोबर, सिंपल बेन्झीन घ्या, सबस्टिट्यूएंट असेल तर सबस्टिट्यूएंट पण घेऊ शकता. बरोबर, रिएक्ट झाला कार्बन मोनॉक्साइड बरोबर, डायरेक्टली घेतो इथे कार्बन मोनॉक्साइड आणि HCl. कार्बन मोनॉक्साइड आणि HCl मिळून काय फॉर्म करतात सांगा चला पटकन? CHO ग्रुप, दॅट इज फॉर्मिल ग्रुप. बरोबर, ठीक. त्यानंतर ही रिएक्शन झाली प्रेझेन्स मध्ये कुणाच्या? अनहाइड्रस AlCl3 and at very high pressure. Q+ chloride पण वापरता येऊ शकतो. At very high pressure, simple reaction occurs that the ring get formyl group attached to it, that is CHO group is attached to the ring. CHO group is attached to the ring during this reaction. So it is a benzaldehyde and it is simply a benzene. So to convert benzene into the benzaldehyde,
formylation reaction. Is it clear? So अतिशय सिंपल आहे बघा. Gattermann Koch formylation of the arenes in this group. Formyl group is introduced into the benzene ring. Benzene ring मध्ये आपण formyl group introduce करतोय. And to introduce the formyl group into the benzene ring, we have to treat benzene with carbon monoxide, hydrogen chloride in presence of anhydrous AlCl3 at very high pressure. लक्षात ठेवा, very important reaction आहे. इथून पुढे जेव्हा बेन्झीन वरती एखादा फॉर्म्युल ग्रुप तुम्हाला अटॅच करायचा आहे, तर तुम्हाला ही रिएक्शन कॅरी आउट करावी लागेल. बाय युजिंग दिस पर्टिक्युलर रिएक्शन वी कॅन अटॅच अ फॉर्म्युल ग्रुप टू द बेन्झीन. बेन्झीन वरती आपण एखादा फॉर्म्युल ग्रुप काय करू शकतो, अटॅच करू शकतो. आर यू गेटिंग इट? So this is the fourth reaction and the last reaction in this section, in which we have studied how to prepare aromatic aldehydes from the aromatic hydrocarbons. आपण aromatic aldehydes, aromatic hydrocarbons पासून prepare करण्याच्या 4 methods शिकलो. I will revise those 4 methods fastly. First one मध्ये तुम्ही पाहिलं होतं की methyl benzene, so toluene is treated with chromyl chloride to form chromium complex, and which on acid hydrolysis forms benzaldehyde. Is it clear? Second reaction by oxidation of methyl benzene with the help of chromium trioxide CrO3. Methyl benzene reacts with acetic anhydride in presence of chromium trioxide from benzalidine diacetate, which on acid hydrolysis forms benzaldehyde. The third reaction, in which we have chlorinated the side chain of the benzene, जे मिथिल बेन्झीन आहे त्याची साइड चेन आपण क्लोरिनेट केली. मिथिल बेन्झीन रिॲक्ट झालं Cl2 बरोबर टू फॉर्म बेन्झल क्लोराइड, अँड बेन्झल क्लोराइड ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्ह बेन्झाल्डेहाइड. ओके, सो 3 रिॲक्शन्स आणि लास्ट वन जी होती ती होती गॅटरमॅन कोच रिॲक्शन. गॅटरमॅन कोच रिॲक्शन्समध्ये तुम्ही पाहिलं होतं की बेन्झीन किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झीन जो असतो तो रिॲक्ट होईल कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन क्लोराइड बरोबर इन प्रेझेन्स ऑफ anhydrous AlCl3 at high pressure, and so that the benzaldehyde is formed. आणि आपल्याला प्रोडक्ट जो मिळेल तो काय मिळेल सांगा, बेन्झाल्डेहाइड मिळेल. सो म्हणजे काय आहे की या सगळ्या रिॲक्शन्स मध्ये तुम्ही बेसिकली प्रिपेअर करायला शिकताय बेन्झाल्डेहाइड बाय युजिंग मिथिल बेन्झीन और युजिंग बेन्झीन. मिथिल बेन्झीन पासून 3 प्रकारे शिकलो आपण प्रिपेअर करायला, आणि बेन्झीन पासून 1 प्रकारे बाय युजिंग गॅटरमॅन कोच फॉर्मॅलिशन ऑफ द अरेन्स. गॉट इट? सो अशा प्रकारे आपण ॲरोमॅटिक अल्डिहाइड्सला कशा प्रकारे प्रिपेअर करायचं हे शिकलो. उद्या आपण शिकणार आहोत ॲरोमॅटिक कीटोन्सला कशा प्रकारे प्रिपेअर करायचं, आणि ते ऑलरेडी आपल्याला झालेले बाय फ्रिडेल-क्राफ्ट्स असायलेशन. जी फ्रिडेल-क्राफ्ट्स असायलेशन रिॲक्शन आहे ती रिॲक्शन यूज करून आपण शिकणार आहोत हाऊ टू प्रिपेअर ॲरोमॅटिक कीटोन्स. इज इट क्लिअर? सो टुडे वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर. या सगळ्या रिॲक्शन्स तुम्ही करायच्या ते. सो इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी हाऊ टू प्रिपेअर ॲरोमॅटिक कीटोन्स. ओके, थँक्यू सो मच.